हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. यानंतर सोनिका माता मालोडी बी आणि उमेश शिलन पांजू दोन्ही कॅप्टनने संपर्क साधायचा. यानंतर टॉस होणार आहे. या मॅच नंतर या मॅच त्यांची मॅच असणार आहे. तर आता मात्र वर्ल्ड ऑफ मॅचकडे आई धरावी ससुनोगर विरुद्ध आर के बिल्डर्स मानकोली. आर के बिल्डर्स मानकोली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आई धारावी ससुनोगर संघाला आमंत्रित केलेलं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षणही लावलं जातं आहे. यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन थोडासा वाईड इश, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ असे फील्ड रचना आहे. पहिला चेंडू याला चांगला ड्राईव्ह केला आहे. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्यांचा एक फंबल होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर मिडॉनला क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. त्यानंतर लॉंग ऑन जवळपास मिड विकेट पोझिशनला सुद्धा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं असतं. काल नियारा वसई संघाने जबरदस्त कामगिरी केली. काय कामगिरी केली. क्षेत्ररक्षण ए दर्जाचं. याला मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू फाईन लेगकडे जातोय. शॉर्ट फाईन स्क्वेअर लेगकडे फक्त एकच धाव मिळेल. जबरदस्त कामगिरी काल बघायला मिळाली नियारा वसई संघाची. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण सुद्धा ए दर्जाचं बघायला मिळालं त्या संघाचं. आणि सरती शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी मालवणी संघाला पराभूत केलं. दीपेश राईट आर्म याला शॉर्ट अंपुलचा फटका. चेंडू सरळ ते शॉर्ट मिड विकेटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. 1 धाव पूर्ण होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र धाव घेतलेली नाही. धाव संख्या फक्त 3. धारावी स्पोर्ट्स ससुनोगर विरुद्ध आर के बिल्डर मानकोली. आई धारावी ससुनोगर विरुद्ध आर के बिल्डर्स मानकोली या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. दीपेश याला फटका खेळलेला. काय फटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ क्लिअर करतोय. लॉंग ऑफ बाउंड्री सीमारेषा पलीकडे जाणारा हा षटकार. जितू याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या होते 9. करण आणि जितू अशी जोडी खेळपट्टीवर आहे. धावपळ हलता ठेवतायत कारण 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 9 धावा झालेल्या आहेत. आई धारावी ससुनोगर विरुद्ध आर के बिल्डर्स मानकुली या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. खासदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खराडी तसेच स्वराज जिगुब खराडी तसेच वन मॅन शो विकीसेट मात्रे यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र अपील केलं जात आहे. जोरदार अपील केलं जात आहे. पायचीचं मात्र पंचांना कुठल्याही प्रकारे प्रभाव नाही आहे. येस रिव्ह्यूची सिस्टीम फक्त बीमरसाठी आहे. बीमरसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू पंच घेऊ शकतात पण संघासाठी रिव्ह्यू फक्त बीमरसाठी आहे. एक धाव स्वीप करण्याचा प्रयत्न होता
आय थिंक बॅट अँड पॅड झालं, जोरदार अपील केलं. बॅटवर चेंडू आदळल्यानंतर पायावर आदळला. दीपेश राईट आर्म, याला पुन्हा शॉर्ट अंपुलचा फटका, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाते मिड विकेटला डीपमध्ये. बॅकअप केलं जाते तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. दोन धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 षटकांचा सामना आहे. बिनबाद 12 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. करण खेळते आपला वैयक्तिक 5 धावांवर आणि जीतू खेळते आपल्या वैयक्तिक 7 धावांवर. त्यामध्ये एक षटकार त्यांनी लगावलेला आहे. आई धारावी ससूनगर विरुद्ध आर.के. बिल्डर्स मानकुल या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. एक मेगा इव्हेंट, क्रिकेटचा महासंग्राम. प्रकाश झोतातली ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी डेमध्ये सुद्धा स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रकाश झोतात सुद्धा ही स्पर्धा पाहतोय. एक आगळं वेगळं आणि ही 5वी स्पर्धा आहे. आतापर्यंत या ठिकाणी 4 स्पर्धा झालेल्या आहेत आणि हे 5वं पर्व आहे. आणि एक नामांकित स्पर्धा म्हणून केवळ भिवंडी तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा म्हणून नावारूपाला आलेली आहे. अर्थात खासदार चषक 2025. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा म्हणून खासदार चषक 2025. दुसरं षटक घेऊन येतो यतीन. यतीन लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा उजव्याष्टीच्या बाहेरनं टर्न झाला. बऱ्याचशा वेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज असतो अशा प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते. अँगल करताना पाहतोय आपण लेफ्ट आर्म गोलंदाज जो असतो कटर गोलंदाजी बघायला मिळते. यतीन लेफ्ट आर्म. हा पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात ज्या अंदाजानं धावा जमवल्यात या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्येला थांबवलेला आहे कारण लागोपाठचे 2 चेंडू डॉट. यतीन लेफ्ट आर्म. पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही, मात्र 1 धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते. 13 बिनबाद 13. आई धारावी ससूनगर विरुद्ध आर.के. बिल्डर्स मानकुल या दोन संघामधील मॅच. नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे तो अर्थात ससूनगर संघाने. यतीन यावाला मात्र पोल आणि पॉवरफुल वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. शॉर्ट बॉल होता, खूप टप्प्याचा चेंडू होता आणि पूल केला पॉवरफुल आणि वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार निघाला. करण्याच्या बॅटमधून धावसंख्या वाढते 19. यतीन यावेळेला पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा खूप चांगला चेंडू म्हणता येईल, मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होती 20. सातत्याने आपण पाहतोय तब्बल 3 ते 4 चेंडू जे आहेत ते अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर हाताळलेले आहेत आणि एक चेंडू जे शॉट हाताळला त्याला मात्र पनिशमेंट मिळाली, शिक्षा मिळाली. यतीन आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. 20 धावा झाल्या आहेत म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल कारण हे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्हीही बॅटर खेळपट्टीवर सलामीवीर खेळपट्टीवर आहेत.
काय फटका खेळलेला आहे. ऑन दी अपचा अंदाज बघायला मिळाला. ऑन दी राइट्स, हवा के साथ घटा के संग 6 धावांसाठी षटकार. हा दुसरा षटकार येतोय. कॉन्फिडन्स किती होता, कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक. अगदी फटका खेळल्यानंतर जागेवरच थांबला हा बॅटर. याला म्हणतात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. बऱ्याचशा वेळेला फटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हा बॅटर इतका कॉन्फिडन्स बघायला मिळाला की जागेवर थांबला फटका खेळल्यानंतर. इतका आत्मविश्वास भरा फटका होता. आता माझा धावसंख्येला भन्नाट वेग येतोय. धावसंख्या झाली 26. अगदी सशाच्या वेगाने धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहतोय कित्येक वेळेला बऱ्याचशा वेळेला कासव गतीने धावसंख्या सरकारची, पण यावेळेला मात्र सशाच्या वेगाने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. पुन्हा एकदा फटका केला, चेंडू सरळ जातोय तर लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, पण एक धाव थांबवू शकणार नाही, एक धाव रोखू शकणार नाही आहे. सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी जाणवली, पण त्यानंतर मात्र आक्रमण बघायला मिळालं गोलंदाजीवर. सुरुवातीला आपण 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली होती, पण त्यानंतर मात्र महागडं षटक बघायला मिळते. तब्बल 2 षटकारही आले. 27 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे 2 षटकामध्ये. बिनबाद 27. पाण्याची जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा ती पाण्याची कारण हिट. जानेवारी महिना जवळपास संपत आलेला आहे, त्यामुळे हिट असणार आहे. आणि पाणी तुम्ही घ्या, कारण जर पाणी शरीरातलं कमी झालं तर डिहायड्रेशन होईल, आणि डिहायड्रेशनमुळे गंभीर आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल. डिहायड्रेशन होऊन देऊ नका. जास्तीत जास्त पाणी घ्या, पाण्याचा वापर करा, कारण डिहायड्रेशन झालं तर मात्र गंभीर आजार होऊ शकतो. शरीरातलं पाण्याची क्षमता कमी होता कामा नये. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली 27-27. खास करून करण यांनी 2 षटकार लगावलेले आहेत, आणि करण खेळतो आपल्या 18 धावांवर. जितू याने 1 षटकार लगावलेला आहे, आपल्या 8 धावांवर खेळतोय. हितेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी, 3रं षटक हाताळण्यासाठी. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पण ते इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 28. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर 50चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. यावेळेला मात्र फटका खेळला, चेंडू हवेत आहे, आणि पहिले आप गाडी छूट गई. असं असतं बऱ्याचशा वेळेला. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचे 3 क्षेत्ररक्षक जवळ असतात ना, तेव्हा कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. अगदी 3 क्षेत्ररक्षक जवळ होते आणि तिघांच्या मध्ये हा चेंडू पडला. सोपा झेल, आणि त्यावर 2 धावाही मिळतात. विशेष म्हणजे तीस धावा झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी खरं तर सोपा झेल होता त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 30. बिनबाद 30. कुठलाही बॅटर बाद झालेला नाही. खूप चांगली सुरुवात सलामीवरांनी केलेली आहे. खास करून करण इज ऑन फायर. आक्रमकता करणने दाखवलेली जास्त, आणि त्याला चांगली साथ देतोय जितू. हितेश, हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, कारण जवळपास आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या वरूनला निघून गेलेला आहे. त्याची ॲक्शन जर बघितली अतिशय एक वेगळ्या प्रकारची ॲक्शन आहे गोलंदाजाची, आणि अशा प्रकारची ॲक्शन जेव्हा असते ना तेव्हा चेंडू कधी रिलीज होईल त्याचं काही सांगता येत नसतं. पाहू शकता आपण. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय, आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 31. स्वेअर मारा या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळते. मागच्या षटकामध्ये सुद्धा एक वाईट चेंडू हाताळला होता. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं, खरं तर धावा गेल्या होत्या, पण विकेट टू विकेट मारा बघायला मिळाला. याला खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू मात्र ते गली दिशेने. हे बघ, खराब क्षेत्ररक्षण. मानकोली संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय गछाळ झालेलं आहे, खराब झालेलं आहे.
क्षेत्ररक्षण तुमचं चांगल्या प्रकारे असणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण जर तुमचं ए दर्जाचं असेल तर किमान तुम्ही 7 ते 8 धावा वाचवू शकता आणि त्याच निर्णायक ठरतात बऱ्याचशा वेळेला. काल नियारा वसई संघाने तर एक मॅच केवळ क्षेत्ररक्षणामुळे जिंकली. याला पुन्हा फटक्यात चेंडू सरळ जाते, तो डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येईल आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. 34 धावा झाल्यात. कालचा मी उल्लेख केला तर 2 षटकार ज्याने जे वाचवले होते, जवळपास 10 धावा ज्या वाचवल्या आणि त्याच निर्णायक ठरल्या होत्या, त्याच धावांवर त्याने एक सामना जिंकला. म्हणजे क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं असतं ह्याची कल्पना तुम्ही करू शकाल. हितेश याला मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळल्या. पुन्हा चेंडू येईल डीप मिडॉनला, पण एकच धाव मिळेल. पण एक गोष्ट आहे, धावफलक सातत्यानं हलता ठेवलेला आहे. डॉट चेंडू जाताना दिसत नाहीये. धावसंख्या झाली आहे 35. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच 55+ कडे पाहत असणार आहे तो म्हणजे आई धारावी ससूनगर हा संघ. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट करतोय बॅटरला, फलंदाजाला. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या षटकात मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भलेही 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत, परंतु 8 धावा दिलेल्या आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे, ते म्हणजे उमेश 11 पांजू आणि सोनिका माता मालोडी बी. सोनिका माता मालोडी तसेच स्वयंभू पायगाव संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वयंभू पायगाव हा संघ उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. तसेच त्रिमूर्ती नागले, स्वयंभू पायगावर त्रिमूर्ती नागले संघ उपस्थित झाला असेल तर आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. पण टॉससाठी मी आवाज देऊ इच्छितो सोनिका माता मालोडी बी. यावेळेला मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हाल चेक हाल. धावसंख्या झालेली 36. 36 धावा झालेल्या आहेत. 36. अंतिम षटक प्रेम. यावेळेला माझा वाटे शॉट, अप्रतिम झेल. हेच तर मी म्हणत होतो की हे संघासाठी कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम झेल पकडला, अगदी सीमारेषेच्या जवळ झेल पकडला. महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळाली. पहिला ब्रेक थ्रू, पहिला फलंदाज बाद होते. खूप चांगली कामगिरी केल्यानंतर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. करण बाद झालेला आहे. पण बाद होण्यापूर्वी करण याने खूप चांगली बॅटिंग केली. तेवीस धावांची खेळी केली, 2 षटकार लगावले. 12 चेंडूमध्ये 23 धावा. आणि आता तर बॅटिंग करण्यासाठी येतोय चिन्मय. प्रेम राईट आर्म. याला पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 40.
चिन्मयाने आल्याला एक चौकार लागवलेला आहे. चौकारने खातं उघडतो चिन्मय. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय 40 धावा. पण तिसऱ्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. थोडंसं कमबॅक केलं. एक क्षण असं वाटत होतं की 60 पर्यंत धावसंख्या जाऊ शकेल, पण त्यानंतर प्रेमने सुद्धा एक चौकार जरी लगावलेला असला तरी मात्र 3 चेंडूमध्ये महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन 5 धावा दिलेल्या आहेत. प्रेम पुन्हा एकदा चिन्मयसाठी. ब्लाइंड स्विंग जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या थांबलेली आहे 40. 1/40. हा चेंडू मात्र टर्न होते उजव्या ष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय, पण इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होते 41. एक अवांतर धाव मिळते. प्रेम शॉर्ट रनअप. याला मात्र फटका खेळायचा होता, हुक करायचा होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 42. 42. शेवटचा चेंडू आहे. याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. आणि असं वाटत होतं की 50 आकडा पार होईल, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि धावसंख्या मात्र झाली ती 42. 42. आणि लक्ष असणार आहे ते फक्त आणि फक्त 43. 43 धावांचं लक्ष. उमेश इलेव्हन पांडू संघाचे कॅप्टन आलेले आहेत. सोनिका माता मालोडी बी संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे. सोनिका माता मालोडी बी संघ कॅप्टनने यायचं आहे. सोनिका माता मालोडी बी संघ कॅप्टन यायचं, कारण उमेश इलेव्हन पांडू संघाचे कॅप्टन आलेले आहेत. येस, अजय तांगडे आपण यायचा. आपल्या शुभास्ते टॉस होईल. आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे चीफ, ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आहे. अजय तांगडी ऑर्गनायझिंग कमिटीचे प्रमुख. वेलकम अजय तांगडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. सोनिका माता मालोडी बी संघाचे विघ्नेश. हा सामना 4 षटकांचा होईल. कॉलिंग कोण करेल? कॉलिंग विघ्नेश. आपण फक्त निर्णय करावायचा आहे. आपल्याकडे वेळ आहे. खरं तर आपण थोडीशी चर्चा करूया. कसं वाटलं खेळताना? आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. खेळताना खूप छान वाटलं आणि स्पर्धा पण खूप छान आहे.
ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद त्यांचा. टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. संघामध्ये काय बदल होईल की जो खेळलाय संघ तोच राहणार आहे का त्याच्यामध्ये काय बदल केला जाईल? नाही, तोच संघ आहे. कोणाची उणीव तर भासणार नाही. हे एक दोघं नाहीत आणि विशाल रावते पण थोडा आजारी आहे त्याबद्दल. विशाल खेळणार नाही म्हणजे पण थोडा आजारी. येस सर, कारण विशाल फिट असणं गरजेचं आहे, कारण विशालचा अनुभव फार महत्त्वाचा आहे तुमच्या संघासाठी. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती. म्हणजे मनासारखंच झालेलं आहे. टॉस हारल्यानंतर सुद्धा मला बॅटिंग झालेली आहे. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी झालेली आहे. तर ह्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे? साधारण तुम्हाला किती वाटते की किती धावांपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही या संघाला पराभूत करू शकता? 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. त्याचं कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला आहे की दोन्ही जे संघ आहेत ना, ह्या दोन्ही कंप्लीट टीम आहेत. मालोडी जो संघ आहे तो सुद्धा कंप्लीट आणि तुमचा संघ तर जबरदस्त फर्मात आहे आणि कंप्लीट टीम आहे. तर 60पर्यंत जाण्याचा माणूस असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे का जो चांगली बॅटिंग करू शकतील? तर नाही, जो उतरेल त्यांनी चांगले केले तर आरामात 60+ होऊ शकतात. डेफिनेटली खूप चांगलं ओपिनियन आहे, कारण सांघिक कामगिरी फार महत्त्वाची ठरते, कारण एकावर डिपेंड राहून चालत नसतं. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी महत्त्वपूर्ण मॅच होणार आहे ती म्हणजे सोनिकामाता मालोटी बी विरुद्ध उमेश 11 पांडू. सोनिकामाता मालोटी बी संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उमेश 11 पांडू संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया जी मॅच सुरू आहे त्या मॅचमध्ये लक्ष जे आहे 43 धावांचं आहे आणि लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट संदीप गावण. थँक्यू सो मच. भिवंडी एक्सप्रेस या नावाने मी ज्यांना नेहमीच संबोधतो आहे, अतिशय चांगले अनुभवी समालोचक, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक डॉक्टर गवळी सरांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकला आहे. पहिल्या डावाची समाप्ती झाली आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर समित 4 षटकांमध्ये 42 धावपळकर लागल्या गेल्या. आई धारावी ससूनगर संघाकडून आणि 43 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंगमध्ये आता पूर्ण करावं लागेल आर.के. बिल्डर्स मानकोळी या टीमला. आणि त्यामुळेच मानकोळी टीमचे 2 प्रारंभिक बॅटर उतरलेत. 2 प्रारंभिक बॅटर कोण असेल त्याचीसुद्धा चर्चा होईल. आतिश माळी आणि दीपेश केने हे 2 खेळाडू उतरलेत. आतिश माळी म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये त्याचंसुद्धा नावाची चर्चा नेहमीच होत असते. मोठी जबाबदारी असते यावेळेला. आतिश माळी यांच्याकरता पारितोषिक लावलं जातं आणि परेश काबूकर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सोनूआई वडूनगर संघाचे खेळाडू आहेत. विस्फोटक फलंदाज म्हणून मी अनेक वेळा परेश यांच्या खेळी बघितलेत. त्यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी आतिश माळी यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पॉवर प्लेचं 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक म्हणजेच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये आणि एक क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठेवलं गेलं आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे असल्याकारणानं एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग, मिड ऑन, थर्ड मॅन, पॉईंट, कवर अशा प्रकारची ही आखणी आपल्याला पाहायला मिळतोय आई धारावी स्पोर्ट्स ससूनगर संघाद्वारे. दीपेश आणि आतिश हे 2 खेळाडू टेनिस विश्वामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा होत असते. केमिसॉन करण तयार, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर पडल्यामुळेच पंचाने नो घोषित केलं आहे. फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल पहिलाच बॉलवर बॅटर दीपेश याला. खरं तर लुक जर आपण बघितलं तर इंडियन टीम ज्या पद्धतीने एक दिवसीय मॅचेस खेळत असते, T20 मॅचेस खेळत असते, तसा लुक आपल्याला आर.के. बिल्डर्स मानकोळी टीमचा बघायला मिळतो आहे. पुढचा बॉल वाईड लाईनच्या बाजूला चेंडू पडतोय. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावनीची धावसंख्या पुढे सरकली. फ्रीट अजूनही जिवंत आहे आणि मुक्त संचार करण्याची संधी आहे. सुरुवात तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटरनी चांगली केली होती, परंतु नंतरची ती 2 षटकं आहेत, त्या 2 षटकांमध्ये फार कमी धाबा आल्यात आई धारावी ससूनगर संघाला. पुन्हा नो बॉल. अजून 2 फ्री हिट मिळतील का? नाही.
प्रीट तर आहे, इथे एकच प्रीट असेल. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 3वर. अजूनही नियंत्रण नाही. लक्ष बरोबर कॉन्सन्ट्रेशन दिसत नाही. लक्ष व्यवस्थित नाही गोलंदाजाचं. अन्यथा एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून करण पाटील याच्याकडे पाहिलं जातं. एक वेळ मॅन ऑफ द सिरीज म्हणून टू व्हीलर गाडी करण याच्या खात्यामध्ये आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हो हो, आता ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा आता लयमध्ये येताना दिसतोय आणि भईमध्ये पाठवताना दिसतोय हा खेळाडू बॅटरला. परंतु दोघांमध्ये इतका चांगला अनुभव आहे ना, त्या अनुभवाच्या जोरावर आर के बिल्डर्स मानकोली टीमचे हे खेळाडू चांगले सलामी देऊ शकतायत. बरेचसे मित्र मिळवलेत दिपेश आणि अतिश या दोन खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांचा बोलबाला नेहमीच आपण बघितलं आहे. चर्चा होत असते या खेळाडूंची. ऑफ ड्राईव्ह केला. चेंडू हवेमध्ये मिड ऑफमध्ये झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अमय यांनी टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का लागलाय. गॉन. पब्लिक कारण भरपूर चाहते आहेत. खासदार आदरणीय सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा यांचे आणि त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन खासदार चषक 2025चं आयोजन आपल्याला खार्डी येथील या ऐतिहासिक मैदानावर दिसून येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धाबा आहे 3 धाबा. बाद झालेला खेळाडू जर आपण बघितलं तर तो दिपेश बाद झालाय आणि त्याच्या जागेवर आता नवीन बॅटर आलाय सार्थक. अतिश आणि सार्थक दोघांवर जबाबदारी असेल. इतिहास घडवायचा असेल तर जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि ब्लू रंग म्हटलं तर भयापासून मुक्ती देणारा रंग म्हणजेच ब्लू रंग. कारण हवाई सफर ज्यावेळेस तुम्ही करतात, विमानात जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत पडायला पाहिजे की त्यांच्या शीटचा रंग ब्लू का असतो. भयापासून मुक्ती मिळावी, आपल्याला अभय देतोय तो रंग म्हणजेच ब्लू रंग. स्विंग अँड मिस. चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये आता रिलीज केलाय आणि टर्न घेत खाली राहत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावलाय. धावसंख्या धावपळकर 3. गोलंदाजी मार्गावर करण. एकदा त्याला लई सापडली की तो फलंदाजांना भयमध्ये आणण्याचं काम करतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर तयार आहे सार्थक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. एक चौटी धाव घेण्याचा विचार. मिड ऑनमध्ये हर्षद फिल्डिंग करत आहेत. हातामध्ये चेंडू व्यवस्थित सापडला नव्हता. अन्यथा तो सुद्धा एक आउटफील्डमधील चांगला खेळाडू गणला जातोय. धावसंख्या 4. चेंडू टाकून झालेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. 2 वेळा वाईट बॉल टाकलेत. 2 वेळा नो बॉल टाकलेत. 1 वेळा वाईट बॉल टाकला आणि तरीसुद्धा आता पटरीवर येताना करण पाटील या खेळाडूला तुम्ही बघतायत. पॉवर प्लेचं हे षटक आहे. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केले. चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि प्रितेश करत नाही कोणतीच चूक. या विकेटने गोलंदाज भागवते संघाची भूक. विकेट डाऊन. दबाव टाकलाय, दडपण टाकलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गॉन. धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 4. गडीबाद झाले ते 2. दबाव दडपण टाकलं गेले सुरुवातीपासूनच गोलंदाजी करताना आई धारावी स्पोर्ट्स असोनगर संघाद्वारे. परंतु आर के बिल्डर्स मानकोळी टीम हार मानणारी टीम नाही. एकापेक्षा एक हिरे त्या टीममध्ये सुद्धा आहेत आणि काहीतरी ते करतील. अनेक मॅचेसमध्ये अंतिम विजेतेपद पटकावणारा हा संघ आहे. अतिश बाद झालाय, त्याला सुद्धा खातं खोलता आलं नाही. तो सुद्धा 0 धावसंख्येवर बाद झालाय. आता शिवम नावाचा खेळाडू उतरलाय. स्ट्राईक इनकडे शिवम आहे. हा बघूया काय घडतंय. षटकार येतो की चौकार येतोय.
फोर्स केलाय, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार, षटकार. संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 10. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे. 18 मध्ये 33 म्हणजेच 11ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल. प्रत्युत्तरादाखल आर के बिल्डर्स मानकोली टीमला, ससूनगर संघाला त्यांचे अनेक हिरे, चांगले हिरे इथे वापरावे लागतील, त्यांना चमक दाखवावी लागेल आणि म्हणूनच जबाबदारी स्वीकारण्याकरता कॅप्टन आलेत. अमय गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारत आहेत. अमय जर आपण बघितलं तरी एक युवा कर्णधार आहेत. युवा कर्णधार असल्यामुळे मोठी जोखीम त्यांना सुद्धा घ्यावी लागेल. 07 हा जर्सीवर नंबर प्रत्येक खेळाडूच्या बघायला मिळतो आहे आणि चिन्मय याला आता लॉंग ऑनमध्ये उभं केलं आहे. लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट मध्ये शतरक्षक आहेत. कारण पहिलं षटक संपल्यानंतर जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते बंधन शिथिल झालं आहे. ते बंधन शिथिल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना दिसत आहेत. गोलंदाज अमय तयार, समोर बॅटर आहे सार्थक. शॉर्ट बॉल पुल करायचा होता, चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. एक धाव पूर्ण केली बॅटरने, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, धोका होऊ शकतोय आणि इथे 2 धावा होत आहेत पूर्ण. दोघांनी सुंदररित्या 2 धाव पूर्ण केल्यात. चित्त्याच्या वेगेने इथे 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या पोहोचली 12वर. जिंकण्याकरता 43चं लक्ष होतं. पाठलाग करताना सर्व काही आता व्यवस्थित होतंय. 2 फलंदाज जरी बाद झाले तरी एका षटकारणीशी थोडासा दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवर टाकलाय. शिवम तयार, सार्थक स्टँड अँड डिलिव्हर, ऑर्थोडॉक्स लॉंगन पट्ट्या बाहेर, बिग ब्लास्ट, सिक्सर. तिनं धावसंख्या पोहोचली ते 18वर. उद्याला सुद्धा या मैदानावर तुम्ही चांगले समालोचक बघणार आहात. हास्य समालोचक आमचे मित्र दशरथ दादा पाटील यांना तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये ऐकणार आहात आणि उद्याच्या दिवसामध्ये कार्यसम्राट खासदार बाळामामा यांना सुद्धा अतिथी कक्षामध्ये तुम्ही पाहणार आहात. पुढचा बॉल चेंडूवर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरणीशी वाढत आहे संघाच्या धावसंख्येचा गल्ला, केलाय हल्ला. धावसंख्या पोहोचली 24वर. जिंकण्याकरता लक्ष होतं 43चं. आता ओव्हरपिच बॉल टाकल्यानंतर बॅटर त्याचा फायदा उचलणार आणि तो बॅटरने उचलला गेलाय. एकी पाहिजे प्रत्येक खेळाडूची. एकीचे बळ जेव्हा तुमचं असेल ना तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. कारण म्हटलं जातं ना, किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या समोर जावं लागतं. पाण्याचं मोल कळण्यासाठी दुष्काळामध्ये फिरावं लागतं. आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्हाला रंग भरायचे असेल, जिंकायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागतं. तसंच आता इथे एकत्र यावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्विंग अँड मिस. आता एक चांगल्या चाणक्य नीतीचा वापर केलाय गोलंदाज अमयने. धावसंख्या धावफळकावर आहे ती 24 धावा. मॅच बनू शकतोय. मॅचमध्ये वापसी करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या झाली आहे बॅटिंग करणाऱ्या मानकोली टीमची 24 धावा. 2 गडी बाद 24. पाहूया. ओ फुल लेंथ बॉल होता, फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर तैनात आहे. चांगली फेकी केली.
ॲक्युरेट थ्रो केला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे आणि एकच धाव मिळाली, धावसंख्या 25. आता जर आपण विचार केला 43चा पाठलाग करायचा आहे, 18 धावा पाहिजेत. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 18. अमय तयार. पुन्हा क्रॉस बॅटे स्ट्रोक बघायला मिळतोय. काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर तैनात आहे. एकच धाव चांगली पैकी होते हर्षदद्वारे. धावसंख्या जर आपण बघितली तर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आर के बिल्डर्स मानकोली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 26. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 17. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. खार्डी नगरीमध्ये कर्म आपल्याला लढायला शिकवतायत आणि अनुभव आपल्याला जिंकायला शिकवतायत. बघूया फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये तसे खेळाडू आहेत काय जे अनुभवाने जिंकून देतील आपल्या संघाला. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम आक्रमकतेचे सितारे दाखवतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे शिवम. 12 मध्ये 17ची आवश्यकता. ओ जितू याने या चेंडूला ब्रेक केलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला जितूचा. दबाव टाकलाय, दडपण टाकलंय. जी आवश्यकता आहे ती आवश्यकता तो पुरवतोय. अजूनही या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये कमीत कमी धाबा त्याला खर्च करावे लागतील. आई धारावी स्पोर्ट्स असुनगर संघामधून तो एक चतुर खेळाडू आहे. पुढचा बॉल ऑफ स्टम्पर शफल झालाय. गॅपमध्ये चेंडूला टाकायचं होतं. चेंडू जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली यावेळेला 27 वर. 2.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 27. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. पंकजी हजारे साहेबांना आम्ही आमंत्रण देतो, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. बिस्लरीची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलंय आणि त्यांचं भव्य स्वागत करतात बॅटर. मिळते 6 धावा. न इक्का दुक्का, सीधा सीधा चक्का. लोकप्रिय नेता जेव्हा आपल्या टीम करता कोणी नसतोय तेव्हा आपल्याला आपल्या टीमला पुढे नेणारा, आपलं हित जाणणारा एखादा खेळाडू असायला हवा जो सार्थक ठरवेल. आणि म्हणूनच इथे सार्थक नावाचा खेळाडू संघाचं हित बघतोय. 3 षटकाराच्या मदतीनं अफलातून कामगिरी संघाकरता तो करतोय. संघाची धावसंख्या 33. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. 9 मध्ये पाहिजेत 10. स्ट्राईक इनकडे बॅटर सार्थक. ओ हा चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. धावबादची संधी होती. धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. दबाव टाकायचा असेल तर विकेट मिळवावा लागेल, कारण पहिले 2 विकेट हे झटपट बाद झाले होते. त्यावेळेस वाटलं होतं की दबाव येईल त्या टीमवर, परंतु एकापेक्षा एक हिरे आपली चमक दाखवत आहेत. आता 8 मध्ये पाहिजेत 10 धाबा. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल आत वळणारा बॉल होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं सार्थकने. एकच धाव. एका धावेवर ते समाधान मानतायत. 2.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या पोहोचली 34 वर. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये पाहिजेत 9 धाबा. 7 मध्ये 9. विजयाच्या अगदीच जवळ येऊन ठेपलेत, परंतु एखादा जादुई गोलंदाज इथे आपला चमत्कार दाखवेल काय, जादू दाखवेल काय.
ओ काय घडले बघूया. मधल्या यष्टीवरून चेंडू टर्न घेतोय आणि यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला होता. बॅटचा हलकासा स्पर्श सुद्धा झाला होता. षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आर के बिल्डर्स मानकुळी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34 धाबा, 6 बॉल आणि 6 मध्ये 9 पाहिजेत. या 9 धाबा होतील काय, शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. लोकप्रिय नेता नऊ धावा मॅच बनवू शकतोय, मॅच रंगू शकतोय आणि त्यामुळेच नवीन गोलंदाजाला प्राधान्य दिलंय. लोकेश भोईर हा गोलंदाजी मार्गावर आलाय. ससूनवगर म्हटलं तर अतिशय चांगलं गाव आहे आणि त्या गावातून बरेचसे खेळाडू पुढे आलेत. आज ससूनवगर संघाचा दरारा दहशत अनेक संघांना हरवण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. विशेष म्हणजे खुळे गटातील जरी संघ असला तरी त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता हे खेळाडू तयार असतात. 6 मध्ये पाहिजेत 9. हा चेंडू आत वळणारा बॉल होता. अपील जोरदार केली परंतु कदाचित हाईट इज द फॅक्टर असू शकतं. ब्रेक जरूर झालंय. इम्पॅक्ट सुद्धा आउटसाइड द लेग स्टंप असं दिसलंय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती सध्याच्या घडीला 34 धाबा. 5 मध्ये 9 धाबांची गरज आहे. सामर्थ्य निर्माण केलं या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ओ स्ट्रेट टू द बॉलर. चांगला फटका. वेगाने चेंडू येतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळत आहे धाबा 4. चौकार. गोलंदाज मेहनत करतायत परंतु त्यांचं चीज होत नाही. 4 रन्स. लोकप्रिय नेता जनतेचा मी आता 4 मध्ये 5 धावा पाहिजेत. तरी सुद्धा मला असं वाटतं की हार मानणार नाही. शेवटपर्यंत हा मॅच जाईल. दुसऱ्या बाजूला दोघांनी मिळून जी भागीदारी केली आहे ना ती भागीदारी तोडण्याचं काही नाव नाही. धावसंख्या धावफलकावर 38 धाबा. 4 मध्ये पाहिजेत 5 धाबा. दोघांमध्ये मिळून 34 धाबांची भागीदारी झाली आहे. गोलंदाज लोकेश तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर सार्थक 1 मॅन आर्मी अशी भूमिका अदा करतोय. शॉर्ट बॉल चेंडूला मिडविकेटच्या दिशेने टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. आता फुटबॉल या खेळाचं दृश्य दाखवलं. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांची धावसंख्या यावेळेला 40. 3 बॉल आणि 3 धाबांची गरज आहे. 3 चेंडू 3 धाबा. सुरुवातीला असं वाटलं होतं की ससूनवगर संघ 50-55च्या आसपास धावफलक पुढे घेऊन जाईल परंतु काय चांगली कला गोलंदाज हितेशची, काय चांगली कला गोलंदाज प्रेमची आणि त्यांनी कुठेतरी रोखलंय ससूनवगर संघाला. टर्निंग पॉईंट षटक ठरलं हितेशचं पहिल्या इनिंगमध्ये. 8 धाबा खर्च केल्या होत्या. ओहो मोठा फटका. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंगन पट्ट्या बाहेर. खेळ खल्लास. मॅचला संपवलंय आणि हा सामना जिंकलाय आर के ब्रदर्स, आर के बिल्डर्स मानकोली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. What a performance. Man of the match goes to मजा आली प्रेक्षकांना या मॅचमध्ये. 35 धावांचं योगदान देणारा सार्थक ठरला या मॅचचा हिरो. परंतु एक तर डिसिप्लिन विसरू नका. हँडशेक करण्याकरता दोघांनी पुढे यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही सांगतोय जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरतायत त्यावेळेस मैत्रपूर्ण भावनेनेच तुम्ही उतरा. हँडशेक